हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपला जो विषय आहे चिंतनाचा तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. कालच म्हणजे 26 जानेवारी म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन साजरा झाला. म्हणजे भारताला जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील प्रत्येक नागरिकाचे हक्क काय आणि देशाप्रती किंवा समाजाप्रती त्याची कर्तव्य काय याची सांगड म्हणजे घटना आहे. भारतीय घटना म्हणतात. भारतीय घटना जी लिहिली गेली, बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली. आणि ह्या घटनेचं मुख्य सार काय की भारतीय नागरिकाचे हक्क काय आहेत आणि त्या हक्काबरोबर त्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी काय, आणि हे दोन्ही मिळून असं ते स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे वाटेल तसं वागणं, इतरांना दुःख होईल, काय त्रास होईल याचा विचार न करता माझं स्वातंत्र्य मी वाटेल तसा उपभोगतोय असं म्हणणं म्हणजे तिथे स्वातंत्र्य नसतं. तर तिथे ह्या दोन गोष्टी असतात की हक्कही प्रत्येकाला असतो आणि समाजाप्रती त्याची जबाबदारी काय, की त्याचं कर्तव्य काय, हे ज्या प्रत्येक नागरिकाला कळेल त्यावेळेला तिथे ते स्वातंत्र्य सर्वांना उपभोगता येतं. म्हणून स्वातंत्र्य म्हटल्यानंतर वाटेल तसं वागणं अभिप्रेत नसून तिथे काही विशिष्ट नियमाने जीवन जगणं हे अभिप्रेत आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला आनंद हवाय म्हणून काही असं बरेच वेळेला मंडळी आपण पाहतो, मुलं किंवा मोठी तरुण मंडळी 20-25 जणांचा जो घोळका असतो आणि आनंद साजरा करण्याची अशी पद्धत असते की इतरांना त्याचा त्रास होतोय, आरडाओरडा करतायत, मस्ती करतायत, कसंही खाणं पिणं करतायत, कचरा वगैरे टाकतायत आणि त्यामुळे सगळ्यांना आजूबाजूच्या लोकांना त्रास होत असेल तर ते स्वातंत्र्य नाही म्हणत. कळलं ना? तसं तो कोणीतरी असं करायला लागलं तर त्याची तक्रार इतर लोक पोलीसमध्ये जाऊन करू शकतात आणि त्याचा त्या त्रास मग त्याच्यावरती त्यांना काही जो कायदेशीर काही जे काही जबाबदारी आहेत ते त्यांच्या झोप सोपवले जातात की त्याप्रमाणे त्यांना अटक होते किंवा त्यांना जाणीव करून दिली जाते. म्हणजे इथे स्वातंत्र्य म्हटल्यानंतर फक्त मी माझ्या मनासारखं वागेन म्हणजे मी स्वतंत्र आहे अशी ती भावना नाही. म्हणून स्वातंत्र्य म्हटल्यानंतर अनेक गोष्टी येतात. तसंच आपल्या प्रत्येकाला जीवन जगत असताना एक महत्वाचं लक्षात की प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे ही भावना आपल्याकडे असली पाहिजे. आज आपण ज्या समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये संस्थेमध्ये सतत वावरत असतो, आपलं सगळं जी जीवन जगण्याची जी पद्धत आहे आपण एक तर कुटुंबामध्ये असतो, मित्रमंडळींमध्ये असतो, कधी काही संस्थांमध्ये जातो किंवा काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जातो. तर त्या ठिकाणी जाताना प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे हे विसरता कामा नये. पण प्रत्येक जरी व्यक्ती स्वतंत्र असली तरी त्याला त्या प्रत्येक व्यक्तीला कर्तव्य काय हे कळले पाहिजेत आणि त्याचबरोबर त्याचे हक्क काय आहेत हेही कळलं पाहिजे. बऱ्याच लोकांना हक्काची जाणीव चांगली असते पण कर्तव्य पाळायचे त्यांना एवढं महत्व कळत नाही आणि तिथे मात्र गोंधळ होतो. आणि मग कर्तव्य आणि हक्क दोन्ही असले पाहिजेत. म्हणून आपण प्रत्येक जण जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते खरी सांगायचं. पण त्याला परत निसर्गाचे नियम आहेत, नियम नाहीत असं नाही. माणसाने केलेले नियम वेगळे
निसर्गाने केलेले नियम वेगळे. पण ह्या नियमांच्या अगदी नियमांच्या दबावाखाली किंवा नियमांच्या आधारे जर एखादा माणूस, एखादी व्यक्ती जे जीवन जगते तर ती खरी आनंदाने जीवन जगू शकते. लक्षात घ्या. म्हणजे नियम आहेत, नियमाशिवाय तुम्ही नियम आहे तर म्हणून बंधनं होतील, पण काही बंधनं ही आवश्यक असतात. ती जर आवश्यक नसेल तर जीवन जगणं कठीण होईल. लक्षात घ्या. आपण नुसता श्वासोच्छ्वास घेतो तरी या श्वासोच्छ्वासचे नियम आहे, तिथे काहीतरी काटेकोरपणा आहे की वाटेल तसं तुम्ही श्वास घेतला आणि वाटेल तसा श्वास सुटला असं नसतं ना. त्यामुळे आपण आनंदाने राहू शकतो, कारण श्वास अगदी नियमितपणे नियमाने चालतो तेव्हा आपलं जीवन आपण आनंदाने जगतो. किंवा आपल्या शरीरातल्या सगळ्या गोष्टी ज्या पाहतो आपण, की शरीराची जी रचना आहे आणि त्या शरीराच्या रचनेमध्ये शरीराअंतर्गत जे अवयव आहेत, की जसं हृदय आहे त्याच्या रक्तवाहिन्या आहेत आणि त्या रक्तवाहिन्यांमधून संपूर्ण शरीरभर रक्त खेळवलं जातं. जसे नदी एक वाहत वाहत समुद्रापर्यंत जाते असं असतं, पण इथे मात्र हृदयापर्यंत ते रक्त शुद्ध जे आलेलं आहे तेच परत शरीरामध्ये पसरलं जातं आणि परत शरीरामध्ये अशुद्ध झालेलं रक्त परत हृदयापर्यंत येतं आणि ते करत असताना परत फुफ्फुसाच्या द्वारे ते तसं शुद्ध होत जातं, प्राणवायू जिथे मिळाला जातो. आणि तसं हे जे नियमाने चाललेलं आहे, इथं जर अनियमितपणा आलं तर काय होईल? माणूस जीवन जगू शकणार नाही. लक्षात घ्या. त्या रक्ताभिसरणाचं जे कार्य चाललं आहे तिथे नियम आहेत आणि त्या नियमाने ते व्यवस्थित असतं त्या माणूस अगदी आनंदात आणि आरोग्यदायी त्याचं जीवन असतं. पण तिथेच जर काहीतरी अडथळा आला तरी सुद्धा माणूस जगू शकणार नाही. म्हणून स्वातंत्र्य म्हणताना स्वातंत्र्याचा उपभोग घेतलाच पाहिजे, किंवा स्वातंत्र्याचा उपभोग घेताना जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे हे कळलं पाहिजे. म्हणून जीवनाचे नियम प्रत्येकाने समजून घेतले पाहिजेत. नियम समजून घेणं हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि त्या नियमाप्रमाणे वागणं ही त्याची जबाबदारी आहे. एवढं जरी कळलं तरी माणूस आनंदाने जीवन जगू शकतो. मी स्वतःही आनंदाने जगायचा आणि इतरांनाही आनंद द्यायचा. फक्त मी माझ्यापुरती जीवन जगेन असं जर एखाद्या व्यक्तीची जर धारणा असेल तर तो समाजामध्ये राहू शकत नाही. कारण त्याचं स्वातंत्र्याची मतं कशी वेगळी असू शकतात आणि त्या मताप्रमाणे वागताना तो जर इतरांना त्रास देत असेल तर त्या त्रासाने तोही आनंदाने जगणार नाही आणि इतर त्याला आनंदाने जगू देणार नाही. कळलं ना. म्हणून हे सगळे नियम आपण पाहतो, समाजामध्ये पाहतो की आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत पातळीवर जे आपण पाहतो ते सगळं नियमाने चाललं हे लक्षात घ्या. परमेश्वराकडनं हे सगळं विश्व जे निर्माण झालं आहे ते विशिष्ट नियमाने झालंय, वाटेल तसं झालेलं नाही. म्हणजे कोणती निर्मिती पाहिली तर त्या विशिष्ट नियमाने ती निर्मिती होते. अगदी साधी मुंगी जन्माला येते ती विशिष्ट नियमाने येते, वाटेल तशी येत नाहीत. की त्या मुंगीचं जीवन विशिष्ट नियमाने चाललेलं असतं. त्या नियमाच्या अखत्यारीमध्ये ती मुंगी जीवन जगत असते आणि तिचं जीवनाचा लय सुद्धा विशिष्ट नियमानेच होतो. म्हणून मुंगी काय किंवा माणूस काय किंवा इतर प्राणी मात्र काय, प्रत्येक ठिकाणी नियम आहेतच. मग त्याला आपण ते सुद्धा निसर्ग नियम आहेत. माणसाने निर्माण केलेले नियम वेगळे, पण सहज म्हणून निर्माण झालेले आहेत. प्रत्येक ह्या जीवनाच्या निर्मितीमध्ये, वैश्विक जीवनाची जी निर्मिती झाली त्या सर्व निर्मितीमध्ये नियम हे आहेतच. म्हणून जीवनात नियमाला फार महत्व आहे हे पहिल्या लक्षात ठेवायचं. आणि नियमाने जो माणूस जीवन जगतो तो आनंदाने जीवन जगतो. पण जीवन जगताना आपण स्वतंत्र आहोत हे महत्वाचं आहे, पण त्यासाठी नियम काय आहेत हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि हे जेव्हा लक्षात घेत नाहीत माणसांनी तेव्हा ते स्वतःही दुःखी होतात आणि इतरांनी दुःख करतात. म्हणजे अगदी साधी गोष्ट, कुठेही जायचं असेल तर आपल्याला वेळेवर पोहोचलं पाहिजे हे सगळ्यांना कळतं. पण भारतीय लोकांची अशी सवय आहे की जर 8 वाजता बोललं तर हे घरातून 8 वाजता निघणार, मग ते पोचणार कसे? की थोडे 5-10 मिनिटं लागते. मग आपल्याला जाण्याचा वेळ किती, तिथे येणाऱ्या अडचणी काय, हे सगळे लक्षात घेऊन प्रत्येकजण जायला तर वेळेवर पोचतो. मग काही लोक वेळेवर येतात आणि काही लोक फार उशीर येतात. आणि मग समजा एखादा कार्यक्रम असेल काही असेल तर जे लवकर तर त्यांना त्रास होतोच आणि त्याच्यातून तो कार्यक्रम व्यवस्थित होतो असंही नाही. लक्षात घ्या.
म्हणून वेळेवर पोहोचणं हा आनंद देणारा कर्म आहे म्हणा, की स्वतःही आपण आनंदात राहतो आणि इतर. कारण तुम्ही जर वेळेवर पोहोचलात तर जे मनामध्ये उशीर होण्याबद्दल आलेलं जे टेन्शन असतं ते राहत नाही. अगदी ऐन वेळेला 5-10 मिनिटासाठी माणसं धावत पळत जातात. मग मध्ये आणखीन काहीतरी अडचण आली की आणखीन त्याचा उशीर झाला. वेळेवर न पोहोचल्यानंतर आपण मग बऱ्याच कारणं सांगतो, पण बऱ्याच कारणामध्ये आपलाच हलगर्जीपणा असतो, हे आपण झाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातून आपणही आनंदी होत नाहीत आणि इतरही आनंद राहत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे, पण तो घेत असताना वेळ सांभाळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे वेळ सांभाळणं म्हणताना लक्षात घ्या, जीवनाची सुरुवात म्हणजे रात्री झोपून आपण जे उठतो, तर उठण्याची वेळ सुद्धा आपल्याला सांभाळता आली पाहिजे. कारण दिवसभर जर आपल्याला काम करायचं असेल तर दिवसभराचे जे 16 तास 8 तासाची झोप असते सर्वसाधारणपणे आपण म्हणतो, तर 24 तासाचं नियोजन बघताना 8 तास प्रत्येकाला झोप हवी. ठीक आहे, कोणाला 8 तास लागेल, कोणाला 9 तास लागेल, कोणाला 5 तास लागेल की 6 तास लागेल. प्रत्येकाची झोप त्यांनी जसं ठरवावं तशी आहे, कळलं ना. कारण हे शरीर आपलं तशा पद्धतीने ते बरोबर संतुलन सांभाळतं. म्हणजे येणारे 16 तासाचं नियोजन प्रत्येकाला झालं पाहिजे की आपल्याला किती वाजता सकाळी उठलं पाहिजे आणि किती वेळा रात्री झोपलं पाहिजे. हा नियम आहे साधा, पण त्या नियमाकडे पण लोक दुर्लक्ष करतात. मग जागायचं असेल रात्रभर पार्ट्यांच्या नावाखाली, आनंदाचं मोठं जल्लोष करण्याच्या नावाखाली ते आपलं आरोग्य बिघडवतात. सर्वात महत्वाचं की इथे नियम चुकले की आरोग्य बिघडतं. म्हणजे उशिरा झोपणं, आणि उशिरा म्हणजे त्या उशिरा झोपताना म्हणजे नुसत्या पार्ट्या वगैरे करताना अगदी नशेच्या गोष्टी केल्या जातात किंवा वाटेल तसं वागणं केलं जात असेल तर तिथे त्याला काही आनंद म्हणत नाहीत, कळलं ना. म्हणजे इथे नियमाने आनंद घेणं किती महत्वाचं लक्षात घ्या. म्हणून वेळेवर उठणं आणि वेळेवर झोपणं हे ज्याला कळतं त्याचं आरोग्य चांगलं राहतं, त्याची जीवनाचं जागेपणी त्याला जे जे काय कार्य करतात त्याचं वेळापत्रक तो जसं बरोबर समजून घेत असेल तर तो आनंदाने राहू शकतो. प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा, वेळेवर उठणं तसं वेळेवर जेवण. प्रत्येकाने जर जेवणाची वेळ बरोबर सांभाळली तर आरोग्य चांगलं राहतं. पण काही लोक कामाच्या नावाखाली, म्हणजे काम भरपूर असतं नंतर करत उशिरा जेवायला जातात. मग त्यांच्या शरीराच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. तरुणपणी त्या कमी असतात, पण जसं वय वाढत जातं तशा तक्रारी वाढत जातात आणि मग त्याचा त्रास होतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा माणसाने विचार केला पाहिजे. आपल्याला आनंदाने जगायचं आहे तर शरीराचं आरोग्य ठणठणीत असलं पाहिजे. ही पहिली गोष्ट माणूस विसरतो, तिथे शरीराकडे दुर्लक्ष करतो. शरीर दुर्लक्ष म्हणजे हेच खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, किंवा काही जे मिळतं ते खाण्याच्या मागे लोक लागतात. म्हणजे बाहेरच्या जे घरातलं सोडून बाहेरच्या ज्या फास्ट फूडच्या नावाखाली ज्या काही गोष्टी खाल्ल्या जातात ते त्यावेळेसाठी आनंद असतो, पण नंतरच्या काळासाठी ते त्रासदायकच ठरतं, म्हणजे दुःखदायकच असतं. म्हणून खाण्याकडे पण वेळेवर खाणं, झोपणं वेळेवर, उठणं वेळेवर, खाणं वेळेवर, ह्या गोष्टी पहिल्या सांभाळता आल्या पाहिजेत. ही म्हणून म्हणतो ना, हा नियम प्रत्येकाने स्वतःला जर घालून घेतला स्वतःला तर त्याचं आरोग्य व्यवस्थित राहतं. म्हणजे जे खायचं आहे ते साधं जेवण असलं तरी ते आपल्या आरोग्याचं असलं पाहिजे, हे ते लक्ष असलं पाहिजे. खूप काही भरगतचं पंचपक्वानं जेवली पाहिजेत असं नाही. ज्याला जेवतात त्यांनी कसंही जेवावं, त्याची कुवत असते ते आपण जेवावं. पण आरोग्य बिघडणारं काहीतरी जर जेवत असू, आपण खात असू, तर काही दिवसानंतर त्याचा वाईट परिणाम आपल्याला पटकन एका दिवसात येत नाही, पण बरेच वेळेला आपण तशाच गोष्टी खात बसलो तर आपलं आरोग्य बिघडल्याचं आपल्यालाच कळतं. म्हणून वेळ सांभाळणं हे महत्वाचं. सगळ्या गोष्टीची वेळ सांभाळता आली पाहिजे. आपण कोणातरी वेळ देत असू तर त्या वेळेच्या अगोदर, म्हणजे वेळेवर पोहोचायचं असेल तर आपण 15 मिनिटं अगोदर कसे पोहोचू ह्याचं जो कॅल्क्युलेशन करून पुढे जातो ना, तो वेळेवर पोहोचतो. म्हणजे मध्ये काही अडचण जरा शिकली तिकडे आली तरी ती 15 मिनिटाचा गॅप भरला जात असेल तर वेळेवर पोहोचतो. आणि वेळेवर पोहोचल्यानंतर तिथे जे वेळेवर कार्यक्रम सुरू होत असतील किंवा वेळेवर ज्या काही गोष्टी होत असतील त्याच्याने सगळ्यांना आनंद होतो. पण जर ते वेळेवर पोहोचत नसतील, अगदी मोठमोठे, अगदी आपण म्हणतो संत समागमाचे किंवा चांगलं सत्कार्य लोकांना ज्ञान देण्याचं जर काही मोठमोठ्या संस्था कार्य करत असतात
पण काही संस्थांना हे वेळेचं महत्वच कळत नाही. म्हणजे असते 7ची वेळ, त्यांचा कार्यक्रम होतो 8-9 वाजता संपतो, 9 वाजता संपतो, 10-11 वाजता संपतो. मग त्यांच्या जेवणाची वेळ, सर्वांच्या लोकांना परत येण्या जाण्याचा खर्च, येण्या जाण्याची वेळ, मग त्यांची झोपेची वेळ, सगळ्यांची वाट लागते. म्हणजे ज्ञान घेण्यासाठी तिथे गेले की अंध घेण्यासाठी गेले तर दुःखच घेऊन निघाले, असा प्रकार होतो. म्हणून वेळेचं महत्व ज्याला कळतं त्याला आनंदाने जीवन जगण्याची एक सहज अवस्था निर्माण होते, सहज अवस्था निर्माण होते. म्हणून आपलं प्रत्येक कर्म हे असं असलं पाहिजे की त्याच्यातून आनंद निर्माण होईल. प्रत्येक कर्म म्हणजे आपल्या स्वतःसाठी आनंद हवाच, असं नाही की फक्त त्यागवृत्तीने दुसऱ्यांना आनंद देण्याचं. तुम्ही दुःखी झाला तरी झालं, पण दुसऱ्यांना आनंद द्या, असं ह्याला जीवन नाही म्हणत. तुम्हालाही अगदी ह्या नियमाने काटेकोरपणे पाहून आनंदानेच राहायचंय, पण ते आनंदाने जीवन जगायचं असताना इतरांनाही त्याचा आनंद मिळाला पाहिजे, इतरांनी तो आनंद घेण्यासाठी तेवढी सूट मिळाली पाहिजे, तशी तेथे ती परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. या दोन्ही गोष्टीचा विचार केला पाहिजे. मग आपण केळं खायचं आणि साल रस्त्यावर टाकायचे हे स्वातंत्र्य नव्हे. तर बरेच लोक केळं खातात आणि साल रस्त्यावर टाकतात आणि कोणी परत पडलं तर हसायला पण तयार असतात. याला म्हणतात मूर्खपणा. कळलं ना? म्हणजे ते स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याची त्याला ज्ञान नाही त्या व्यक्तीला. आणि म्हणून आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही ह्या विचारातून जो माणूस जीवन जगत असतो, म्हणजे आपणही आनंदाने जगतो आणि इतरांनाही आनंद देतो. साधी गोष्ट, आपल्यामुळे त्रास होता कामा नये. की कोणती गोष्ट आपण घरात करतो की बाहेर करतो त्यावेळेला इतरांना त्रास होतो की नाही होत याचा विचार केला पाहिजे. की आता कसं होतं बघा, आपण काही कुठे शिबिराला जातो, कुठे काही जातो, लवकर उठलं पाहिजे हे बरोबर असतं. पण काही लोक इतके लवकर उठतात की जे झोपले त्यांची झोपड करतात, कारण ते आवाज करणार, कसला किती नाही झालं तर आवाज होतो. आणि ज्यांची साखर झोप असते आणि जरासा आवाज आला की जाग होते, त्यांची पण झोप होते. मग ते मनातल्या मनात कुळकुळत असतात. म्हणजे एकत्र जेव्हा 4 माणसं एकत्र राहतात, कुठे काही शिबिराला जातात वगैरे, त्यावेळेला एखाद्याला लवकर उठायची हौस पण असते, पण उठायलाही हरकत नसतं. खूप लवकर उठायची हौस असते. म्हणजे 6 वाजता उठायचं तर 5 वाजता उठायचं तर 3 वाजता उठून बसतो. आणि 3 वाजता म्हणतो कुडबुड 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 करतो, बाकीच्यांची सगळ्यांची झोप सगळी निघून जाते. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते सर्वांना एकमेकाला समजून घेण्याची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे हे जितकं बरोबर, पण प्रत्येक व्यक्ती म्हणताना फक्त मी स्वतंत्र नव्हे तर आपल्याबरोबरच्या सगळ्यांना स्वातंत्र्याचा आनंद घेता आला पाहिजे, हा विचार आपल्याकडे असला पाहिजे. थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टीतून समजून घ्या. काही वेळेला लोक, आपण किती चांगलं तरी आपल्या वागण्यामुळे काही लोकांना त्रास होऊ शकतो, नाही असं नाही, थोडंसं इकडे प्लस मायनस होत असतं. पण ते जितकं आपल्याला सांभाळून घेता आलं पाहिजे तेवढं घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मी साधी गोष्ट, मी अगदी साध्यापणाने आपण अगदी जेवणाच्या बाबतीत पण मी म्हटलं की खूप काही पाहिजे नाही, पण सकस अन्न खाल्लं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या प्रकृतीला जे पचेल, आपल्या प्रकृतीच्या मध्ये काही अडचण येणार नाही असं जेवण आपण जेवलं पाहिजे, हे महत्वाचं लक्षात येतं. पण ते किती जेवायचं ह्याचाही विचार असला पाहिजे. म्हणजे अगदी आपण महाराज नेहमी म्हणायचे, पै महाराज, की लोक लग्नाच्या वेळेस जेवायला जाणतात तर कसे जेवतात, हर हर महादेव करून जसे मराठे शत्रू सैन्यावर म्हणजे आक्रमण करायचे, तसं हा जेवणारा माणूस हर हर महादेव एवढा जेवतो की नंतर जरा उठायला त्रास, अगदी गळ्यापर्यंत जेवतो की श्वास घ्यायलाही त्रास होतो, इतकं जेवतो. म्हणजे असं जेवण प्रकृतीला हानिकारक आहे. म्हणून जेवायचं किती ह्याचा विचार जीवनविद्या नेहमी सांगायची, की जीवनविद्याने सांगा की आपल्या पोटाचे 4 भाग करायचे. म्हणजे 4 भाग म्हणजे काय करायचं, एक भाग म्हणजे हवा, दुसरा भाग म्हणजे पाणी आणि तिसरा भाग म्हणजे अन्न. कळलं ना? म्हणजे हवा म्हणजे थोडीशी हालचाल करायला हवा अवकाश पाहिजे ना, म्हणून तिथे अवकाश पाहिजे. पण त्याचबरोबर जितकं अन्न म्हणजे पोटभर, अगदी पोट फुगेपर्यंत अन्न नाही जेवायचं आहे, की थोडंसं कमी जेवा. तर भाग कसे करणार तुम्हाला, भाग कसे 4 भाग करायचे, 4 भाग नाही, आपल्याला थोडंसं कमी जेवणं हे कळलं पाहिजे. अगदी वरपर्यंत आवडलं म्हणून एखादी गोष्ट आपण खूप खातो
आणि किंवा आवरता येत नाही आणि आणखीन खायचं करून मग बापरे आता मला हालता येत नाही, बोलता येत नाही, अशी अवस्था जर येत असेल तर ते आरोग्याला हानिकारक असतं. या छोट्या छोट्या टिप्स सुद्धा आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. आपण जे बोलतो त्या बोलण्यातून इतरांना जर त्रास होत असेल, बोलण्याची पद्धत म्हणा किंवा जे बोलणं समोरच्याला आवडतंच असं नाही, असं बोलणं मी स्वतंत्र आहे म्हणून मी वाटेल तसं बोलेन, मोठ्याने आडाओरडा करेन, तसं जर एखाद्याला वाटत असेल तर तेही चुकीचं आहे. आपल्या बोलण्याने इतरांना आनंद होत असेल तर बोलावं, नाही तर शांत बसावं. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. बोलायचं आहे त्याच्याने लोकांना काहीतरी ज्ञान मिळत असेल किंवा लोकांना त्याचा काहीतरी फायदा होत असेल, काही मार्गदर्शन होत असेल तर बोलायला काही हरकत नसते. पण ते बोलायचं कसं, समोरच्याच्या मनस्थिती लक्षात घेऊन बोलता आलं पाहिजे. एखादा कोणी जुना मित्र भेटला, तुमचा आत्ताचा मित्र पूर्वीचा मित्र होता, पण आता दोघांमध्ये इतकी वर्ष गेलेली असतात, विचार करण्याच्या पद्धतीमध्ये दोघांचे बदल झालेले असतात, आणि त्यावेळेला तो जुना मित्र ह्यावेळेला बऱ्याच दिवसांनी भेटल्यानंतर त्याचे विचार आणि आपले विचार जुळतातच असं नसतं, लक्षात घ्या. त्यावेळेला आपल्याला कळतं रे ह्याचे विचार वेगळे, आपले विचार वेगळे. तर त्यावेळेला ती गोष्ट पण आपल्याला स्वीकारता आली पाहिजे की प्रत्येकाला स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. म्हटल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या विचाराने जगला पाहिजे की आपला पण योग्य तो विचार, वाईट विचार नाही. वाटेल तसा विचार करतो आणि वाटेल तसं जगत असेल की अनिष्ट विचार करत असेल, अगदी ज्याच्यामुळे इतरांना त्रास होत असेल असे विचार करत असेल, तर अशा माणसांपासून आपल्याला लांब राहणंच चांगलं. मी त्याचा द्वेष मत्सर नाही करायचं, त्याला तो समजून नाही घेणार आपल्याला, पण आपण त्याला समजून घेऊन त्याच्यापासून 4 हात लांब राहणं चांगलं असतं. पण समोर आलं तर त्याच्याशी आनंदाने पण बोलता आलं पाहिजे. लक्षात ठेव, अगदी ही तारेवरची कसरत केली पाहिजे. त्याला नाही काही बोलायचं, त्याला की दोघं समजावून जितकं सांगतात सांगा, पण ऐकत असेल तर बरं, पण ऐकत नसेल तर त्याच्यावर आग्रह करणं म्हणजे दुःखाला किंवा भांडणाला अगदी आपण प्रोत्साहन दिलं असं होईल. लक्षात ठेवायचं. म्हणून कोणाशी किती बोलायचं, कोणाशी कसं बोलायचं, ह्याचं ज्याला तारतम्य असतं तो आनंदाने जीवन जगतो. काही वेळा शांत बसावं लागतं तर शांत बसावं, मौनात राहील तर मौनात राहावं, आणि ज्यावेळेला सांगण्याची खरोखर वेळ येते तर सांगावं, पण सांगितल्यानंतर समोरच्यानं ऐकलंच पाहिजे हा आग्रह नसावा. आग्रह तिथे दुःख आहे, लक्षात ठेवा. आग्रहातून दुःख निर्माण होतं, पण सामंजस्य वृत्तीने आनंद निर्माण होतो. म्हणजे आनंदाने जीवन जगण्यासाठी आपण म्हणतो किती नियम आहेत हे सगळे, वागायचं कसं, बोलायचं कसं, राहायचं कसं. आग्रह नको, पण सर्व सुखी व्हावेत हे मनात सतत चिंतन असावं लागतं. सर्व सुखी झाले पाहिजे, म्हणजे मीही सुखी आणि तूही सुखी, सर्व सुखी. हा जर भावबोध आपल्याला असेल तर आपण सहज आनंदाने जीवन जगायला लागतो. बघा, ह्या आनंदाने जीवन जगण्यासाठी खूप मोठी पैसा पाहिजे नाही, पुरेसा पैसा. नेहमी लक्षात ठेवा, पैसा पाहिजे तो आवश्यक आहे तेवढा, किंवा पुढच्या आयुष्यासाठी आपल्याला थोडं सेव्हिंग करता येईल एवढा. लक्षात, सगळा संपवायचा असं नाही. बरेच लोक काय करतात, पगार किती असो पण त्या महिन्यात ते संपवून मोकळ होतात. म्हणजे आजकाल लोकांना पगार कमी मिळतात असं नव्हे, पण त्यांचे खर्चच एवढे वाढवून टाकतात की ते इतकी उधळपट्टी करतात की त्यांना सेव्हिंग करणं हा प्रकारच माहीत नसतो. पूर्वीच्या काळी भारतीय लोकांची मनोवृत्ती अशी होती की पुढच्या काळासाठी ते सेव्हिंग करायचे. लक्षात ठेव, जपायचे, पैसे जपून ठेवायचे. सेव्हिंग म्हणजे जपून ठेवणं. हा जो सेव्हिंग करण्याचा जो प्रकार आहे, त्यामुळे बरेच भारतीय जुनी लोक म्हणतो मी की ते अगदी सोनं खरेदी करणं हे सुद्धा संकटकाळी त्याचा उपयोग होण्यासाठी सेव्हिंगचा तो एक प्रकारच होता. पूर्वी काय बँका वगैरे एवढ्या प्रचारात नव्हत्या, पण त्यावेळेचे लोक सोनं जमा करून ठेवायचे. जितकं सोनं खरेदी करून ठेवायचे आणि तेच ऐन वेळेला तेच विकून त्यांचं ते त्यावेळेला जी गैरसोय असेल की त्यावेळेला काही त्यांना आवश्यक गरजा असेल त्या भागवायचे. पण आता असं झालंय, सोनं म्हणजे नुसतं आपलं सौंदर्य किंवा एक लोकांना दाखवण्यासाठी असलेली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी असलेलं सोनं आपल्याकडे आपल्याला असावं अशी भ्रामक कल्पना लोकांच्या मनात झाली की तिथे आपण मोठे कोणतरी आहोत की खूप श्रीमंत आहोत दाखवण्यासाठी सोनं अंगावर घातलं जातं. आणि पण ज्यावेळेला त्याला गरज आहे घरच्या, म्हणजे अगदी घडलेली गोष्ट सांगतो. आमच्या इथे एक व्यक्ती होती, मित्र म्हणा की व्यक्ती होती,
त्याच्यावर ज्या वेळेला कर्जाचं काही गोष्टी अशा आल्या की त्याला पैशाची खूप आवश्यकता होती, त्याला म्हटलं अरे तुझ्या म्हणजे मिसेसना सांग, पत्नीला सांग, तुझ्याकडे सोनं आहे, ते सोनं तो गहाण ठेवायला जात होता. म्हटलं गहाण ठेवून त्याचं तो आणखीन त्याचंही व्याज वाढेल आणि तेही तू देऊ शकण्यापेक्षा तू विकून टाक. आज त्याला गरज आहे ना, तुझं डोक्याचं टेन्शन कमी करायचं असेल तर विकायला हरकत नाही, कारण सोनं हे संकटकाळी उपयोगी ठेवण्यासाठीच ती सोने जमवून ठेवा की सोनं घराघरात आहे. भारतीय लोकांच्या घराघरात सोनं भरपूरच म्हणतात की भारतीय म्हणजे देशाचं स्वतःची जी सोनं म्हणजे करन्सी चालवण्यासाठी ते जेवढं सोनं साठवून ठेवत त्याच्यापेक्षा अनेक पटीने सगळ्या भारतीय लोकांचं जर सोनं एकत्र केलं तर देशाची इकॉनॉमी एकदम अतिशय चांगली होऊ शकते. खरं सांगायचं की किंबहुना भारतीय जी जुनी देवळं आहेत, मंदिरं आहेत, त्या मंदिरामध्ये इतक्या अब्जो रुपयांचं सोनं लोकांनी दान केलेलं परंपरेमध्ये इतका आहे की त्याचा उपयोग जर भारतीय स्वतः देशासाठी जर वापरला गेला तर देशाची इकॉनॉमी खूप मोठी वाढू शकते. पण लोकांना ते तसं कळत नाही. आपलं सोनं म्हणजे माझं 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 करून मलाच ठेवलं पाहिजे, त्यापेक्षा ते देशासाठी कसं वापरता आलं पाहिजे, देशासाठी कसा वापरला हा विचार तिकडे होत नाही. म्हणून बघा, सगळ्या गोष्टी स्वतःचाही विचार आणि इतरांचाही विचार जो करतो तो आनंदी असतो. जो फक्त स्वतःचा विचार करतो तो काही काळासाठी आनंद असेल पण इतर त्याला आनंदाने राहू देणार नाहीत. म्हणजे एक माणूस आनंदाने राहतो आणि बाकीचे लोक दुःखी असतील तर त्या माणसाने सर्व आनंदात राहावे यासाठी प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न केला पाहिजे, सगळंच होईल असं नाही. त्यामुळे तो आनंदाने राहू शकतो. किंबहुना जो माणूस नुसतं दुसऱ्यांना आनंद द्यायचा आणि स्वतः दुःखी होत असेल तरी तो आनंद राहण्याचा प्रकार नाही. पूर्वीच्याकडे अगदी त्यागवृत्ती म्हणतात की इतरांसाठी सगळं करायचं, आपल्या स्वतःसाठी काही बघायचं नाही, अशी एक वृत्ती होती. त्याला आदर्शवाद म्हणतात. खरं म्हणजे असा आदर्शवादाला पै माऊली काय म्हणतात, आकाशाकडे बघायचं आणि जमिनीवर चालायचं, मग जमिनीवर खड्ड्यात पडायचं. पूर्वीचं आपल्या परंपरेने ज्या काही गोष्टी आपण पाहतो की भारतीय जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये भारतीय लोक पारतंत्र्यात का गेले त्याच्यापैकी एक कारण म्हणजे हा एका टोकाचा आदर्श पाळणारे लोक होते, त्याच्यामुळे ते गुलामीत गेले. कारण त्या आदर्शापोटी मग आपलं नुकसान होतं की नाही होत ह्याचाही त्यांनी विचार न करता त्या आदर्शाची कास धरत गेले आणि तिथे त्यांनी तेही दुःखी झाले, इतरांनी दुःख प्राप्त होतं. म्हणून आदर्श हा एका लेवलपर्यंत असतो. त्याला आदर्श म्हणजे सगळं जीवनात दुःख निर्माण करणार नाही, आदर्शासाठी धडपड नाही. तिथे कुठे थांबायचं आहे हे ज्याला त्याला कळतं तो सुखी असतो. मग प्रत्येक गोष्टीत नियम म्हणतो म्हणजे काही गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजल्या पाहिजेत की कोणाचंही आपल्याला वाईट करायचं नाहीये. आपल्यामुळे कोणाचा वाईट होता कामा नये हे नेहमी लक्षात ठेवायचं. स्वतःला नेहमी सांगायचं आपल्यामुळे कोणाचाही वाईट होता कामा नये, कोणाबद्दल आपल्यासाठी वाईट बोलता कामा नये किंवा वाईट विचार करता कामा नये. वस्तुस्थिती सांगणं वेगळं, पण कोणाचंही आपण वाईट वृत्तीने त्याच्याबद्दल बोलणं असं जेव्हा होतं तेव्हा ते दुःख आपल्या वाट्याला येत असतं. हा नियम आपल्या लक्षात येत नाही. म्हणून कोणाचं वाईट व्हावं किंवा कोणाचं अनिष्ट चिंतन करावं त्या सगळ्या गोष्टी बुमरांग होऊन आपल्याकडे येतात. हा नियम आहे, निसर्गाचे नियम. माणसाने ठरवलेले नियम म्हणत नाही, सगळे ईश्वरी नियम म्हणतो आपण. माणसाने नियम त्या नियमाच्या आधाराने नियम केले तर ते चांगले असतात, पण ह्या निसर्ग नियमाच्या विरोधात माणसं काही नियम करायला लागली की त्या समाजात पण दुःख निर्माण होतं, तिथे विषमता निर्माण होते. म्हणून सर्व अंगाने ज्या आपण म्हणतोय की आपण सारे आनंदाने जीवन जगूया म्हणताना आपल्याला हे सगळे नियम व्यवस्थित सांभाळता आले पाहिजेत. आणि त्यालाच म्हणतात शहाणपण. शहाणपण म्हणजे आपणही आनंदात राहायचंय, सर्वांना आनंदाने ठेवण्याचा प्रयत्न करायचा, आपल्यामुळे सगळ्यांना आनंद मिळावा, कमी कमी दुःख न मिळावं हे ते सावध राहायचंय आणि त्या नियमातून आपण जीवन जगायचंय. म्हणून फक्त मीच आनंदाने जगेन असं नाही की बाकीचे लोक आनंदाने जगू, मी दुःखात पडलं ते चालेल, ही भावना सुद्धा बरोबर नाही. स्वतःही सुखी आणि इतरांना सुखी. म्हणून स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे किंवा आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, आनंदी जीवन जगणंच म्हणजे यशस्वी जीवन.
यशस्वी कधी? जर दुःख आणि मी यशस्वी जीवन जगतो असं कोण म्हणाल तर लोक असतील, कसं काय यशस्वी? हा दुःखी माणूस. म्हणून आनंद हा विविधतेने आपल्याला अनुभवता येतो. त्यासाठी हक्क काय आपल्याला हक्काने जे मिळालं पाहिजे मिळायला हवं, पण त्याचा आग्रह नाही. त्याचबरोबर इतरांबद्दल, इतरांशी आपला जो संबंध येतो त्यावर तिथे आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, त्या दोन्ही गोष्टीचा जो बॅलन्स सांभाळतो तो आनंदाने जीवन जगू शकतो. इथे परत आणखीन महत्वाचा एक मुद्दा लक्षात ठेवायचा की देवा धर्माच्या नावाखाली आपण जर अंधश्रद्धा जर जोपासायला लागलो तरी तिथे दुःख निर्माण होतं. कट्टर धर्माभिमानी आम्ही आहोत, पण कट्टरपणा असा जो एखादा माणूस सांभाळतो की नाही आमचा धर्म श्रेष्ठ आणि आम्ही म्हणतो तसंच झालं पाहिजे, तर तो इतरांना दुःख देतो. कळलं ना? धर्म म्हणजे आपणही आनंदाने जीवन आणि सर्वांना आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणं, तो धर्म. फक्त मी माझ्या धर्माला असा आहे म्हणजे तो श्रेष्ठ आहे, इतरांमध्ये मी त्यांचे कनिष्ठ आहे या भावातून जर पाहायला लागलो तर ते दुःख निर्माण. म्हणजे विषमता किंवा भेदाभेद हे दुःखाचं कारण आहे. लक्षात ठेवा, जिथे सर्वांप्रती समत्वाने पाहण्याची जी वृत्ती येते तिथे आनंद असतो. कोणी श्रेष्ठ नाही आणि कोणी कनिष्ठ नाही, सर्वच श्रेष्ठ. सर्वच एकाच परमेश्वरातून निर्माण झालेल्या ह्या सगळ्या परमेश्वरी निर्मित वस्तू आहेत की परमेश्वर निर्मित ते जीवन जगणं चालू आहे. हे जो माणूस स्वतःच्या ठिकाणी स्वतःला पटवून घेईल तो कोणाचा बदली भेदाभेद करणार नाही. आणि जर भेदाभेद केलं तर ते दुःख आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून सर्व अंगाने जे आपण हा विचार करतो आहोत की आपल्याला आपले हक्क काय आहे ते व्यवस्थित समजून घेता आले पाहिजेत, पण त्याचबरोबर आपलं कर्तव्य काय, आपली जबाबदारी काय, की ज्या व्यक्तीला कळतं तो कुटुंबातही सुखात राहू शकतो, समाजातही सुखात राहू शकतो आणि सर्व ठिकाणी शिकतो. असं आनंदाने जीवन प्रत्येकाने जगावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.